वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत 2D डिझाईन. बघा, मी तुमच्यासमोर एक डिझाईन ठेवलेली आहे. हे मी चित्र काढलेलं आहे. डिझाईन ही ह्याला म्हणतात 2D डिझाईन. म्हणजे आपल्याला एक विषय दिलेला असतो आणि त्या विषयावर आपल्याला अनुसरून आपल्याला ती डिझाईन ही काढायची असते. तर आजचा विषय आहे की एक सिंगल लेटर्स घेतलेलं आहे. मी ए हे लेटर घेतलेलं आहे, बघताय तुम्ही. तर ते ए हे लेटर सगळ्या पूर्ण जो स्क्वेअर दिलेला आहे आपला 22x22 22x22 या स्क्वेअरमध्ये ते डिझाईन मी काढलेलं आहे. तर उलटं तिरपं सरळ क्रॉस असं सगळं मी ते लेटर्स ओव्हरलॅप केलेले दिसतात तुम्हाला. बघा, हे असं ए आहे, हे इकडं ए आहे, हे तिरपं आहे, हे इकडं गेलेलं आहे ए, हे इकडं आहे, हे या साईडला आहे, इकडं आहे, हे आहे. आणि पूर्ण लेटर्स घेऊन त्याला मी कूल कलर्स म्हणजे वाम नाही, त्याच्यामध्ये सगळे मी शीतरंग वापरलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये कूल कलर्समध्ये येतात हे ब्लू, ग्रीन, व्हायलेट या रंगाच्या शेडमध्ये हे चित्र मी रंगवलेलं आपल्याला दिसतंय. आणि ही डिझाईन बघताना तुम्हाला असं जाणवेल की कुठेतरी एक गोल्डन पॉईंट या डिझाईनचा इथं मध्ये कुठेतरी आलेला आहे. म्हणजे पाहणाऱ्याची नजर जी असते या चित्रावरती ती खेळून राहते, अशी कुठं बाजूला जात नाही. म्हणजे हे चित्र रंगवायची एक पद्धत अशी आहे की आपल्याला ते जे आपली डिझाईन ज्या मापामध्ये आपण काढलेली आहे त्या डिझाईनच्या कडेला म्हणजे संपूर्ण या कडेच्या भागात आपण डार्क रंग वापरले आहेत, गडद रंग हे वापरलेले आहेत. आणि हळूहळू मध्ये ते त्याला लाईट करत या इथे आपण त्याचा गोल्डन पॉईंट घेतलेला आहे, दिसतंय तुम्हाला. बघा, म्हणजे एक प्रकारे ही डिझाईन जी आहे ना ती पाहणाऱ्याला त्याची नजर जी आहे त्याच्यावर खेळलेली राहते. आणि ही 2D डिझाईन रंगवण्याची हीच पद्धत आहे की हे चित्र रंगवताना कुठलाही रंग आपल्याला तिथं वापरायचा नाही. एक कलर स्कीम घ्यायची आपल्याला. त्यासाठी एक तर तुम्ही वार्म कलर घ्या. वार्म कलर जरी घेतले त्याच्यामध्ये रेड, येलो, ऑरेंज आणि त्याच्या रंगाचे शेड्स, मग तुम्हाला डार्क रंग जे आहेत ना ते त्याच्या शेड्स तुम्हाला कडेकडे वापरायचे आहेत. आणि मग त्याच्यामध्ये लाईट करत कुठेतरी असा गोल्डन पॉईंट त्या चित्राच्या मधोमध तुम्हाला घ्यायचा आहे. तर एकदा नक्की प्रयत्न करून बघा. आपल्या स्वतःचं जे नाव आहे असेल, आपलं काही असो, ए असो, बी असो, सी असेल, डी असेल, काय असेल, जी आपल्या नावाची सुरुवात आहे. तुम्ही इंग्लिश घेऊ शकता, तुम्ही मराठीसुद्धा घेऊ शकता. कुठल्याही नावात एक लेटर्स घ्यायचं आपल्या संबंधित असलेलं आणि त्याला इकडं तिकडं पूर्ण त्या स्क्वेअरमध्ये ओव्हरलॅप करून त्याला एक छान अशी त्याची पार्ट पडली पाहिजे. पाहणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की हे जे डिझाईन आहे ते किमान ह्याला काढायला 2-2.5 तास नक्की लागले असतील. तर नक्की काढून बघा. आणि अशाच रंगसंगतीमध्ये आपल्याला हे डिझाईन रंगवायचं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही रंगवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बघत राहा आणि नक्की काढण्याचा प्रयत्न करून मला दाखवा. थँक्यू व्हेरी मच. आणि बघत राहा अभीज आर्ट. थँक्यू.